नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळा आहे आणि तेवढाच रोमांचकारक पण आहे. त्यामुळे व्हिडिओ जरी मोठा असला तरी न कंटाळता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला भरपूर आनंद मिळेल किंवा निसर्ग हा किती सुंदर आणि तेवढाच किती धोकादायक असतो याची पण कल्पना येईल. आज सत्यनारायण प्रभूंच्या कृपेने आणि त्यांच्या पूजेच्या योगाने मला केरी या खोतीगाव अभयारण्य क्षेत्रातल्या अतिशय दुर्गम अशा गावी जाण्याचा योग आला आणि जाता जाता मी काही फोटो किंवा व्हिडिओ शूट केले, तर ते एकत्र करून तुम्हालासुद्धा या प्रवासाचा आनंद घेता यावा याकरता ते व्हिडिओ आता तुम्हाला दाखवत आहे. तर सुरुवातीलाच ज्यावेळी आपण गावाच्या वेशीवर पोचतो तिथे तुम्हाला असा एक अरुंद पूल हा मिळेल आणि इथे ह्या भागामध्ये येडा असं म्हणतात. आणि इथे ही जी गेट आहे तर ही फॉरेस्टाची गेट आहे आणि इथे नवख्या माणसांना हे चेक करूनच आत पाठवतात. आम्हाला आता ओळखीचे किंवा एक माहिती आहे किंवा आम्हाला ओळखतात या दृष्टीने ते आम्हाला कोणी विचारत नाही, परंतु जर नवीन गाडी आली किंवा नवीन माणूस आला तर निश्चित तपासल्याशिवाय आत सोडत नाही. आणि ही गेट काढल्यानंतर पुढे जो आपला प्रवास सुरू होतो तो नडके या गावी जाण्याकरता. आणि तुम्ही पाहू शकता ब्रिज क्रॉस केल्या केल्या गेट आपण पार केली आणि गेट पार झाल्याबरोबर हे असं घनदाट जंगल हे तुम्हाला दृष्टीला पडतं. आणि आत्ता आपण पाहिला तो अस्वलाचा फोटो आणि ते ठिकठिकाणी हे असे फोटो लावलेले आहेत आणि त्यावर येणाऱ्या जे नवीन माणसं आहेत तर त्यांना संभाव्य धोक्यांपासून त्यांना धोक्यांची जाणीव करून दिलेली आहे. सुरुवातीला जो फोटो दिसला तो अस्वल आणि त्यानंतर आत्ता जो फोटो पाहिला ते ज्याला आपण हरण म्हणतो किंवा चितळ म्हणतो. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे जाती किंवा वेगवेगळी नावं आहेत, तर थोडक्यात आपण हरण म्हणू ते. किंवा आता पुढे पण आपल्याला दिसतील गवेरेडे, त्यानंतर बिबटा वाघ, तर यांचे असे पोस्टर्स लावलेले आहे. याचं कारण म्हणजे या ठिकाणी त्यांचा मुक्त संचार असतो. हे पहा, एक घर आपल्याला लागलं आणि यानंतर जवळपास आता 1.5-2 किलोमीटर एकही घर किंवा एकही वसती स्थान जिथे काही फॉरेस्ट असेल किंवा माणसांचं कोणाचं घर असेल किंवा शेत असेल असं काहीही मिळणार नाही. पुढे आता जवळपास 1.5-2 किलोमीटर फक्त आणि फक्त हे असं घनदाट जंगल. हे तुम्ही पाहू शकता की इथे हा रस्तासुद्धा कच्चा आहे आणि एकच जरी पाऊस झाला तरी इथे प्रचंड प्रमाणामध्ये चिखल हा निर्माण होतो आणि इथून गाडी नेणं हे अगदी दुरापास्त असतं. 2 व्हीलर तर जाऊच शकत नाही. बोलेरो किंवा तत्सम गाड्या ज्या 4 व्हील ड्राईव्हच्या किंवा उंच ज्या आहेत त्याच गाड्या फक्त जाऊ शकतात. आणि आत्ता तुम्ही पाहिलं बिबट्या वाघाचा फोटो आणि त्याचं क्रॉसिंग आहे हे सूचित केलेलं आहे. आणि या अशा जंगलामध्ये जाणं किंवा आपल्याला जंगलाची किंवा वन्य प्राण्यांची माहिती नसताना असं मध्ये कुठेतरी थांबणं किंवा फोटोशूट वगैरे करणं तसं धोकादायकच आहे. परंतु तुम्हाला हा परिसर बघता यावा, कारण प्रत्येकाला इथे जाणं शक्य नाही, म्हणून हे साहस केलेलं आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता आपण पुढे जाऊया. जाता जाता ते हे जे असा खोलगट भाग आहे आणि इथे भरपूर पाणी असतं पावसाळ्यामध्ये. आत्ता ते पाणी सुकलेलं आहे आणि रस्त्यावर चिखल आणि बाजूला नदी किंवा ओढा हा तिथे आहे. आणि हे सगळं पार केल्यानंतर पुन्हा जंगल सुरू होतं आणि इथे दूरपर्यंत माणूस किंवा कोणताही पाळीव प्राणीसुद्धा तुमच्या दृष्टीला पडणार नाही. आणि हे जंगल म्हणजे अतिशय समृद्ध असं जंगल आहे. यामध्ये बिबट्या वाघ आहे, हरणं आहेत, कोल्हे किंवा अन्य प्राणी आणि पक्षी हे भरपूर प्रमाणामध्ये इथे आढळतात. हा पहा, हा जो तुम्हाला बोर्ड दिसतो तो आहे गौर म्हणजे गवारेडा, जो इथला स्थानिक
राज्य प्राणी आहे, तर त्याचं इथे क्रॉसिंग आहे हे सूचित केलेलं आहे. आणि आपण जे जाणार आहोत ते केरी या गावी, आणि हे गाव अतिशय उंच डोंगर माथ्यावर वसलेलं आहे. आणि ज्यावेळी हा रस्ता संपेल, रस्ता म्हणजे कच्चा रस्ता, जिथे आता हा 4 चाकी वाहन जाण्यापर्यंत जिथे हा रस्ता आपल्याला लागेल, आणि त्यानंतर जो पायवाट जी आहे ती पायवाटच जवळपास 4-4.5 किलोमीटर आहे. आणि त्यातले 3 किलोमीटर हा फक्त आणि फक्त हा चढ आहे. तिथे तुम्हाला एकही मध्ये 100 मीटरसुद्धा तुम्हाला एक लेवल जागा किंवा उतार मिळणार नाही. आणि आपण आता इथे पुढे पोचल्यानंतर इथे एक छोटंसं ग्राउंड कसं लागेल, आणि इथे भरपूर प्रमाणामध्ये गवत आलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकाल उजव्या बाजूने. आणि हे गवत खाण्याकरता जे काही गवे रेडे असतील किंवा हरणं असतील, तर हे प्राणी इथे आजूबाजूला असतात. आणि जवळपास पाण्याचे पण स्रोत आहेत, आणि ते पाणी पिण्याकरता पण तिथे आलेले असतात. त्यामुळे इथून जाणाऱ्यांनी आजूबाजूला लक्ष ठेवून सावधानीने जावं. आणि माझा तरी आजपर्यंतचा अनुभव आहे, मला बऱ्याच वेळा अशा प्रवासामध्ये बिबट्या वाघ मिळाले, त्यानंतर गवेरेडे मिळाले, परंतु केव्हाही कोणत्याही प्राण्याने हल्ला म्हणता तो केलेला नाही. आणि प्राण्यांचा किंवा निसर्गाचा नियमच आहे, जोपर्यंत त्यांना त्रास होत नाही तोपर्यंत ते केव्हाही आपल्यावर हल्ला हे करत नाही. तर हे जंगल हे अगदी दूर दूरपर्यंत जंगलच आहे. तुम्ही हे पाहून पाहून कंटाळा येईल, पण हे दाखवलं एवढ्याच करता की इथे कुठे सार्वजनिक वाहनाची सोय नाही, बस नाही, एसटी नाही, काहीही नसताना ही इथली लोक इथे जीवन काढतात. आणि इथले विद्यार्थी हे कोणत्या हाल अपेष्टा सोसून शाळेला जात असतील याची आपल्याला कल्पना येते. हे जे तुम्ही पाहतात हा मोठा डोंगर आहे, आणि त्यावरून मधून ही एक घळी जी दिसते ती बरीच वर्षानुवर्ष इथून पाणी जात असल्यामुळे निर्माण झालेली ती एक दरी सदृश ती घळी आहे. आणि हा जो पूल दिसतो तर इथपर्यंतच पावसाळ्यामध्ये वाहन येतं. आणि ही नदी आहे, नदीला पावसाचं भरपूर पाणी असतं, पुराचं पाणी. हे जे आता सुकं दिसतं किंवा हे खडक दिसतात, दगड दिसतात, तर या ठिकाणी अगदी मोठा पूर आलेला असतो. आणि तो पावसाळा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत तो पूर तिथे चालू असतो. आणि त्यामुळे नदीतून जाता येत नाही. आणि त्यावेळी तिथून पलीकडच्या घरामध्ये जायला मिळावं किंवा मुलांना शाळेत वगैरे येता यावं याकरता तो लोखंडी पूल केलेला आहे. आणि तो सुद्धा हल्ली केलेला आहे. एवढी वर्षापर्यंत तिथे एक आजूबाजूचा कोणता तरी वृक्ष तोडायचा आणि तो तिथे आडवा टाकायचा आणि त्यावरून चालत जायचं, अशा परिस्थितीमध्ये लोकांनी नदी पार केलेली आहे. आता आपल्याला हे जे खाली घर दिसतं हे किती खाली आहे ते तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ आता मी वर जाऊन काढलेला आहे. वास्तविक आपल्याला खालून आता वर यायचं आहे. आणि हा जो अगदी खाली जो बोर्ड दिसतो, बॅनर जो दिसतो, तर त्या ठिकाणाहून आपल्याला ते वर चढायचं आहे. तर हा पहा आपल्याला चढ सुरू झालेला आहे. आणि जरी व्हिडिओमध्ये एवढा लक्षात येत नसला तरी तो एवढा असा चढाव आहे की ज्या ठिकाणी टू व्हीलर नेणं म्हणजे अगदी सराईत माणसाला सुद्धा अडचणीचं आहे. आणि अशा ठिकाणी एका हातामध्ये मोबाईल आणि एका हातामध्ये स्कूटर असं एक दिव्य मी केलेलं आहे. हे फक्त तुम्हाला ह्या रस्त्याचा अनुभव देण्याकरता. त्यामुळे एवढा धोका पत्करून हा व्हिडिओ केलेला असल्यामुळे तो अगदी शेवटपर्यंत न चुकता पहा आणि लाईक व शेअरसुद्धा करायला विसरू नका. कारण तुमचं प्रेम जर असंच मिळालं तर तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बनवण्याचा आणि ज्या ठिकाणी सर्व माणसं पोचू शकत नाही अशा ठिकाणचे व्हिडिओ टाकल्यामुळे जे जाऊ शकत नाही त्यांनासुद्धा या प्रवासाचा अनुभव हा घेता यावा. आणि आत्ता हा जो असा चढ सुरू झालेला आहे तो जवळपास 3 किलोमीटर
हा असाच आहे आणि वाट तुम्ही पाहू शकता अरुंद आहे. एका वेळी एकच वाहन हे व्यवस्थित रीतीने जाऊ शकतं. जर समोरून दुसरी दुचाकी आलीच तर कोणाला तरी एकट्याला जरा बाजूला ब्रेक मारून थांबल्याशिवाय हा पर्याय नाही. आणि पुढे पुढे तुमच्या लक्षात येईलच की एका बाजूने डोंगर, मध्ये वाट आणि एका बाजूने दरी. जरासुद्धा आपला जर तोल गेला किंवा अंदाज चुकला तर कपाळ मोक्ष हा ठरलेलाच आहे. हे पहा, अगदी लांब लांबपर्यंत ही वाट दिसते आणि मी 2 व्हीलर घेऊन गेलेलो आणि मध्ये मध्ये हे जे फोटोशूट केलेले आहे किंवा हे जे काही व्हिडिओ केलेले आहे ते आता एकत्र करून तुमच्यापर्यंत आणलेले आहेत. आणि सांगायचं एवढ्याचसाठी की हा जो गाव आहे तो एवढा दुर्लक्षित आहे की आता स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली तरी इथे इलेक्ट्रिसिटी पोचलेली नाही किंवा वॉटर सप्लायचं काही तिथे चिन्ह नाही. लोकांना कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत आणि आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी या वाड्यावर पोचलेला नाही. कारण इथे वाहनच जात नाही आणि आमच्या लोकप्रतिनिधींना चालत जाण्याचा तर विषयच माहीत नाही. त्यांना अगदी फॉर्च्युनर, इनोवा अशाच गाड्या पाहिजे. तर आपण तो विषय बाजूला ठेवूया. आणि हे जे गाव आहे ते शेतीप्रधान आहे आणि तिथे ते जे काही पिकवतात ते खाऊन आपला संसार करतात. परंतु आजकाल महागाई किंवा अन्य काही कारणामुळे त्यांना तेवढ्यावर त्यांचं भागत नसल्यामुळे घरटी एखाद दुसरा माणूस हे गावामध्ये येऊन काहीतरी रोजगाराच्या संधी शोधून काही उपजीविकेकरता नोकरी वगैरे करतात. आणि त्यांना रोज हा असा प्रवास हा अत्यंत अवघड आहे आणि तो करून त्यांना हे एवढे धोके पत्करून आपल्या रोजीरोटी करता खाली गावामध्ये यावं लागतं. आणि इथे मध्येच केव्हा तरी अस्वल मिळतं, कधी गवेरेडे मिळतात. कारण रोजच्या माणसाला हे कधी ना कधी असतंच. आणि अशा वेळी एक एकदा जीवावर सुद्धा बेतू शकतं. कारण त्यांच्याबरोबर जर वाघाबरोबर बछडा असेल किंवा गव्याबरोबर त्याचं वासरू असेल तर ते अत्यंत आक्रमक बनतात आणि समोर जो दिसेल त्याच्यावर हल्ला करतात. आणि तुम्ही पाहू शकता इथे पळून जायला मार्गच शिल्लक नाही. एका बाजूला डोंगर, एका बाजूला खाई. अगदी जर समोर वाघ किंवा बिबट्या आला तर त्याच्या घशात जाण्याशिवाय आणि दुसरा पर्याय नाही. आणि वेडी वाकडी वळणं, त्यात आणि दगड. तर हे सगळं असं धोकादायक हे सगळं दृश्य हे तुम्हाला दिसत आहे. आणि ही वाटसुद्धा पावसाळ्यामध्ये पाणी येतं आणि त्यामुळे ही सगळी माती ही वाहून जाते आणि मध्ये मध्ये मोठमोठ्या घळ्या पडलेल्या असतात. पाऊस संपल्यानंतर ही गावातली मंडळी श्रमदानाने ही वाट दुरुस्त करतात. आणि आजपर्यंत सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष हे या गावावर झालेलं आहे. हा एकंदरीत सगळा प्रकार पाहूनच तुम्हाला या गावातल्या लोकांना किती हालअपेष्टा सोसाव्या लागतात याची कल्पना आलेली असणार. तुम्ही पाहू शकता की अरुंद ही वाट आहे आणि या वाटेने ते रोज सकाळ संध्याकाळ प्रवास करतात. आज इथे जर खाली जर कोणी गेला गाडी सकट तर वर आणि येणं शक्य नाही. तर एवढा खोल हा सगळा उतार आहे. त्यानंतर पुढे आपल्याला एक मोठी नदी लागणार आहे. ती नदी पार करायची आहे आणि ती आता दिसेलच. हे पहा, आता आपण नदीपाशी पोचलेलो आहोत. हे आता वळण काढलं की समोर दिसणार आहे ती नदी आहे. आणि ते डाव्या बाजूने तुम्ही एक छोटा पूल कसा, ज्याला आपण आमच्या स्थानिक भाषेमध्ये साकव म्हणतो, तर तो साकव दिसत आहे. आणि ही नदी आहे. पावसाळ्यामध्ये ते प्रचंड मोठं पाणी या नदीला असतं. आणि आत्ता सध्या पाणी कमी आहे आणि मध्ये माती किंवा दगड टाकून 2 व्हीलर जाण्याकरता वाट ही
केलेली आहे। आणि पावसाळ्यामध्ये हे जे डाव्या बाजूला हा जो छोटा ब्रिज कसा दिसतो, तर त्यावरून माणसांना जावं लागतं। मग ते गरोदर बाई असो, अगदी अत्यवस्थ स्थितीतला कोणी पेशंट असो, किंवा अगदी लहान शाळेला जाणारी मुलं असो, त्यांना हे दिव्य पार केल्याशिवाय पलीकडे जाताच येत नाही। तुम्ही बघू शकता किती धोकादायक आहे। जरा जरी तोल गेला आणि जर माणूस जर खाली पाण्यात पडला तर तो पुन्हा जिवंत मिळेल की नाही याची शाश्वती नाही। त्यामुळे इथून आता आपल्याला हे पार करून पुढे जायचं आहे। त्यामुळे आणि हे तुम्ही आता पाहू शकता की तुमच्याकरता मुद्दाम हा सेल्फी व्हिडिओ हा रेकॉर्ड केलेला आहे। मागे तुम्ही पाहू शकता हा जो उतार जो दिसतो, त्यामुळे आता जाताना तो चढाव आहे, तर तो आता इथे जवळपास 3 किलोमीटर अंतर आपण पार केलेलं आहे। आणि त्यामुळे आता मध्ये मध्ये उतार पण लागायला सुरुवात झालेली आहे। आणि अत्यंत धोका पत्करून तुमच्याकरता एका हाताने गाडी चालवून हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर इथून आता आपण पुढे जाऊया। आता आपण साधारण गावाच्या जवळ पोचत आलेलो आहोत। आणि हे पहा, तुम्हाला आता इथे शेत हे दिसायला सुरुवात झालेली आहे। आणि ज्यावेळी गाव जवळ येतं त्यावेळी हा चढाव जो आहे तो अगदी संपलेला असतो। आणि इथे थोडं शेत लागल्यानंतर आणि एकच शेवटचा जो एक चढाव आहे तो चढल्यानंतर आपण थेट पोचणार आहोत ते गावामध्ये। तर बघा, एवढ्या डोंगर माथ्यावर जे किती सुंदर असं शेत हे तयार केलेलं आहे। आणि त्या अगदी शेताच्या मधून आपल्याला जायचं आहे। आणि ही वाट केवढी छोटी आहे ते तुम्ही पहा। ते जरा जर तोल गेला तर शेतामध्ये किती चिखल असतो हे ज्याला शेती माहिती आहे त्या व्यक्तीला चांगलंच माहिती आहे। जर तोल गेला तर चिखलातच जाऊन बरबटायचं। आणि इथे जे तुम्ही पाहता हे जी झोपडी वजा हे जे हे काय म्हणा पाहिजे तर छोटीशी झोपडी म्हणा, तर ती जी आहे ती त्यामध्ये रात्री बसून शेतामध्ये येणारे कोण गवे असतील, डुक्कर असतील किंवा साळींदर असेल, तर असे जे उपद्रवी प्राणी आहेत त्यांना हाकलवण्याकरता बसायला जागा म्हणून ते केलेलं आहे। आणि हा आता जो दिसतो तो अगदी शेवटचा चढाव। हा चढल्यानंतर आता आपण पोचणार आहोत ते अगदी गावामध्ये। आणि मित्रांनो, तुमच्याकरता संपूर्ण 4 किलोमीटरचा हा जो प्रवास आहे तो एका हाताने स्कूटर चालवून केलेला आहे आणि एका हातामध्ये रेकॉर्डिंग केलेलं आहे। त्यामुळे एवढे कष्ट घेतलेले असल्यामुळे अगदी न संकोच करता बिनधास्त सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया या कमेंटद्वारे कळवा। एवढ्या वर आल्यानंतर हे पहा, एक सुंदर घर तुम्हाला दृष्टीला पडणार। आणि त्यानंतर आजूबाजूला ही अगदी जवळजवळ असलेली ही घरं। आणि मित्रांनो, त्या घरामध्ये आज होती सत्यनारायणाची महापूजा आणि ती करण्याकरता म्हणून मी या गावामध्ये आलेलो आहे। आणि इथे तुम्ही पाहतात इलेक्ट्रिसिटी हे काय हेच या गावात माहिती नसल्यामुळे मला आत्ता नाव आठवत नाही, पण कोणीतरी एक NGO बिगर सरकारी संस्था ही या गावामध्ये पोचली आणि त्यांच्या औदार्यानं किंवा त्यांच्या सहकार्यानं ह्या लोकांच्या घरामध्ये सोलारचे का असेना पण दिवे पेटले। त्यानंतर मित्रांनो, आता हे जे तुम्ही पाहताय ही जी आम्ही शेती मघाशी पाहिली की जी ओलांडून आम्ही गेलो, तर आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत। जवळपास 3 तास माझे तिथे गेले सत्यनारायणामध्ये। आणि त्यानंतर आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत। मित्रांनो, हा तुम्ही उतार हा पाहत आहातच, हा एवढा प्रखर आहे की इथून उतरत असताना आपला वेग हा जरासुद्धा वाढून उपयोगी नाही।
किंवा आपलं लक्ष हे विचलित होऊन उपयोगी नाही, कारण जरा जरी चूक झाली तर आपण समोर जे जाणार ते अगदी कुठल्या तरी खड्ड्यातच जाऊन पडणार. ही पहा शेती, हे काही फोटो मगाशचे तर ते तुम्ही पाहिले. आणि आता आपण पुढच्या प्रवासाला लागू. हे पहा, आत्ता ज्याप्रमाणे काही मिनिटांपूर्वी सांगितलं, तर इथून जर आपला अंदाज चुकला आणि जर डाव्या बाजूने जर गाडी खाली गेली तर ती परत वर काढणं म्हणजे साधारण 10-15 माणसं तरी पाहिजे आणि ती त्यावेळी यायला पाहिजे. किंवा आपण खाली जर समजा आपल्या दुर्दैवाने पडलोच, आपले काय हाल होतील हे कल्पनासुद्धा न केलेली बरी. पण ती लोकांना लक्षातसुद्धा येणार नाही, कारण येणारा जाणारा सरळ वाटेनं जाईल. खाली काय झालं हे तसं कळणं हे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे हे पहा, तर अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये या गावातल्या लोकांना हे दिवस काढावे लागत आहेत. आणि आपण म्हणतो की शहरामध्ये हे आहे, ते आहे, ते आहे. त्या गावामध्ये काय आहे किंवा ती गावठी माणसं त्यांना काय कळतं. तर ती गावातली जी माणसं आहेत तर ती एवढ्या या सगळ्या परिस्थितीमधून पुढे आलेली असल्यामुळे तर त्यांचं मनसुद्धा तेवढंच कणखर असतं आणि ती कोणत्याही परिस्थितीला किंवा कोणत्याही वातावरणाला सामना करायची त्यांची तयारी असते आणि ती आपल्या शहरी माणसांना नसते. तर तुम्ही पहा, हे केवढं घनदाट असं जंगल आहे. आपल्यापैकी हा व्हिडिओ पाहणारी बरीच माणसं हे बघूनच घाबरणार. आणि ह्या गावातल्या माणसांना हे 12ही महिने 24 तास म्हणतात तसं त्यांचं जीवन हे या जंगलातच जातं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांचं हे संपूर्ण जीवन हे या जंगलातच जातं आणि त्या जंगलाने त्यांना सांभाळलेलं आहे आणि त्यांनी पण हे जंगल समृद्ध केलेलं आहे आणि सांभाळलेलं पण आहे. आणि ही लोक म्हणजे आदिवासी जमात पूर्वीची, परंतु आत्ता शिकलेली आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची जीवनशैलीसुद्धा ही खूप सुंदर आहे. आणि शहरी लोकांपेक्षाही स्वच्छ आणि नीटनेटकी राहणारी अशी ही माणसं आहेत. त्यांची घरं वगैरे शेणाने अत्यंत स्वच्छ सारवलेली असतात आणि आपल्या शहरी बायांना किंवा शहरी माणसांना शेण पाहिलं तरच त्याची ॲलर्जी सुरू होते. तर मित्रांनो, आपण खाली आलेलो आहोत आणि येता येता आपल्याला हे एक टुर्नामेंट बघण्याचा योग आला. तर त्याची एक काही क्षणचित्र किंवा काही एखाद दुसरी क्लिप मी तुमच्यापर्यंत आणलेली आहे. एक स्थानिक टुर्नामेंट चालू होतं आणि त्याचा काही मिनिटं आनंद घेऊन नंतर आपण पुढे जाऊया. तर आता हा जो पॉईंट आहे किंवा हे जे स्थान आहे ते व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जो अरुंद पूल हा जो पाहिलेला होता तर तिथे आपण आता पोचलेलो आहोत. आणि काही वेळाने आपल्याला डांबरी रस्ता हा लागणार आहे आणि तो लागलेला पण आहे. आणि इथून पुढे आपल्याला रस्ता वगैरे व्यवस्थित आहे, परंतु जंगल हे आहेच. हे पहा, गुरं कशी जात आहेत आणि इथल्या लोकांचं जीवन हे असत. हे पहा, ही किती वृद्ध बाई ही त्या गुरांना घेऊन वनामध्ये त्यांना चरण्याकरता घेऊन गेलेली आहे किंवा गुरांना चरायला नेऊन ती आता पुन्हा घरी घेऊन येत आहे.